नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण रहस्यमय विषयावर चर्चा करणार आहोत. यामध्ये संख्याशास्त्र, अंकशास्त्र या विषयावर मी तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्ही एंजल नंबर्स किंवा देवदूत संख्या या विषयांचा किंवा या विषया संदर्भात ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल, पण हे नक्की काय असतं, हे नंबर कोणते असतात याविषयी आज आपण एक नंबर घेऊन मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ खूप रहस्यमय आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांसोबत ह्या गोष्टी घडतात, फक्त काही मोजके लोक असतात जे या गोष्टींना खोलात जाऊन त्याची माहिती अगदी नैसर्गिकपणे त्यांच्यापर्यंत पोचते. तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्ही या व्हिडिओला शोधलं नाही, तर या व्हिडिओने तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. तर सुरुवात करूया मित्रांनो. कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही अचानक मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा मोबाईलची स्क्रीन ऑन केली किंवा घड्याळात बरोबर 11:11 झालेले दिसतात, किंवा तुम्ही रस्त्यावरून जात असताना अचानक एखाद्या गाडीच्या नंबर प्लेटवर किंवा कुठेही बोर्डवर तुम्हाला 11:11 हा नंबर दिसतो किंवा 111 हा नंबर दिसतो, किंवा एखाद्या दुकानात खरेदी करताना तुमचे बिल बरोबर 111 रुपये झाले. एखाद्या हॉटेलचं बिल असेल, दुकानाचं, कोणत्याही ठिकाणी हा आकडा तुम्हाला दिसला आहे का? सोशल मीडियावर स्क्रोल करताना 11:11 ही संख्या तुमच्या डोळ्यासमोर आली आहे का? किंवा कधी कधी बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये अंकशास्त्राच्या व्हिडिओ बनवणारे सांगतात की तुम्ही या एनर्जीला क्लेम करा. म्हणजे नक्की काय असतं? 11:11च्या एनर्जीला तुम्ही क्लेम करा असं तुम्ही ऐकलं असेल. नक्की हे काय असतं? तर सुरुवातीला आपल्याला वाटतं हे एक सामान्य योगायोग आहे, आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण जर तुमच्या आयुष्यात हा नंबर पुन्हा पुन्हा वारंवार समोर येत असेल तर तुम्ही सावधान व्हा. आणि हा अजिबात सामान्य योगायोग नाही, हे पहिले लक्षात घ्या. हे जे ब्रह्मांड आहे, हे जे निसर्ग आहे, किंवा हे जे युनिवर्स आहे जे आपण म्हणतो, ते तुमच्या पाठीशी असलेल्या दैवी शक्ती तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा आणि गुप्त संदेश देत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वारंवार 11:11, 111 हा नंबर दिसण्यामागचं नक्की काय रहस्य आहे. हे अंक नक्की काय दर्शवतात हे आपण पाहणार आहोत. आणि जेव्हा हा नंबर दिसतो तेव्हा तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल येणार आहे, काय येणार आहे, आणि त्यावेळेला आपण काय करायचं असतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओचा खूप महत्त्वाचा भाग असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की एंजल नंबर्स म्हणजे हे देवदूत संख्या ज्या आहे ते काय असतं नेमकं. हे रहस्य जाणून घेण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यायला लागेल की एंजल नंबर म्हणजे काय. तर अध्यात्म आणि अंकशास्त्र या सृष्टीमध्ये अनेक दैवी शक्ती किंवा रक्षक देव, ज्याला आपण आपले गार्डियन एंजल्स म्हणतो, हे आपल्या अवतीभोवती सदैव वावरत असतात, जे आपल्यावर नेहमी लक्ष ठेवतात, आपले रक्षण करत असतात. पण ते थेट देव आपल्याशी बोलू शकत नाहीत. म्हणूनच आपल्याशी संपर्क साधण्यासाठी, आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी किंवा धोक्याचा इशारा देण्यासाठी किंवा काही विशिष्ट संख्यांचा वापर करून ते आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतात, आपल्याला ते संकेत दाखवायचा प्रयत्न करतात. आणि या नंबर्समध्ये 11:11 हा नंबर सर्वात शक्तिशाली, सर्वात पवित्र आणि जादूचा नंबर मानला जातो. आता तुम्ही म्हणाल की हे रक्षक देव जे असतात, गार्डियन एंजल, सदैव आपल्याभोवती वावरत असतात, आपले रक्षण करत असतात. मग ह्या ज्या गोष्टी अपशकुन म्हणा किंवा काही विचित्र गोष्टी ज्या आता घडतायत आजूबाजूला, त्या कशा घडत असतील? तर त्यामागे देखील मोठे कारण आहे. प्रत्येकाला या संख्या दिसतात, प्रत्येकाला हे संकेत मिळतात, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही, आपण ते समजून घेत नाही. म्हणून आपल्याला पुढे जाऊन अशा काही गोष्टींना फेस करावं लागतं. हे निसर्ग, हे युनिवर्स, हे ब्रह्मांड आपल्याला आधीपासूनच संकेत द्यायला सुरुवात करतं. तुम्ही एक छोटी गोष्ट बघा, पाऊस यायच्या आधी देखील पक्षी आपापल्या घराकडे
प्रस्थान करत असतात. पक्ष्यांचा किलबिलाट वेगळा असतो. वादळ येण्यापूर्वी, पाऊस येण्यापूर्वी पक्ष्यांचा किती वेगवेगळा आवाज किंवा वेगवेगळी निसर्गामध्ये हालचाल व्हायला सुरुवात होते. हे याचंच एक उदाहरण म्हणलं तरी चालेल. आपण आपल्या आपल्या विषयाकडे वळूयात. चला तर मग जाणून घेऊया, जर तुम्हाला 11-11 वारंवार दिसत असेल तर त्याचा नक्की काय अर्थ असतो किंवा त्याचा अर्थ काय होतो. तर पहिली गोष्ट म्हणजे हे संकेत असतात. यापैकी मी तुम्हाला काही संकेत सांगणार आहे. पहिला संकेत म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणजेच तुम्ही जे विचार करताय किंवा तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल, काय करू, एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करत असाल, एखादी चिंता, काळजी मनाला भेडसावत असेल, मी ही गोष्ट करू की नको, काय होईल काय नाही, पुढे जाऊन भविष्यात या गोष्टीचा परिणाम काय होईल, यानो आपण खूप विचार करतो. आणि अशा वेळेस आपल्याकडे बोलायला देखील विचारायला देखील अशी परफेक्ट व्यक्ती नसते, किंवा आपण जरी कोणाला विचारलं आपले प्रश्न तरी आपल्या मनासारखं समाधानकारक आपल्याला उत्तर भेटत नाही, किंवा ठामपणाने आपल्याला एखादी व्यक्ती म्हणा किंवा एखादा निर्णय आपल्याला पटकन घेता येत नाही. अशा वेळेस मन खूप विचलित होतं, बेचैन होतं आणि मन सतत, आपला आत्मा सतत एखाद्या प्रश्नाभोवती फिरत राहतो. आणि अशा वेळेस हे नंबर आपली मदत करायला आपल्याला येत असतात. तर पहिला संकेत म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. मॅनिफेस्टेशन पोर्टल ओपन होणार आहे. अध्यात्म सांगतं, जेव्हा तुमची नजर 11-11 या नंबरवर पडते तेव्हा त्या सेकंदाला, म्हणजे ज्या वेळेस आपली नजर त्या अंकावर पडते बरोबर त्या सेकंदाला ब्रह्मांड तुमचे ऐकत असतं. 1 सेकंद का होईना, अर्धा क्षण का होईना, ती वेळ ब्रह्मांड तुमचं ऐकत असते. त्यावेळी तुमच्या मनात जे काही विचार चालू आहेत, जे काही चालू असतं ते थेट विश्वापर्यंत पोहोचतात. म्हणजेच तुमच्या इच्छा पूर्ण होण्यामागचा मार्ग मोकळा झाला आहे. तुमचे विचार खूप वेगाने वास्तव्यात बदलत आहेत, असा हा पहिला संकेत असतो. त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे यू आर ऑन द राईट पाथ, म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात. कधी कधी आपल्या आयुष्यात आपण खूप गोंधळलेलो असतो, खूप बेचैन, अगदी काही करावं काही नाही करावं काही सुचत नाही. मी जे करतोय ते बरोबर आहे का की चुकीचं आहे, कुणाला विचारावं, काय करावं, असा खूप प्रश्न आपल्यावर पडलेला असतो. आणि अशा वेळेस आपण खूप गोंधळून जातो. अशा वेळी जर 11-11 दिसले तर त्याचा अर्थ असा आहे की देव तुमचे रक्षक, देव तुमचे रक्षण करत आहेत. तुम्हाला पाठीवर थाप मारून असं सांगत आहेत की घाबरू नकोस, तू अगदी योग्य मार्गावर आहेस आणि तुझे भविष्य देखील सुरक्षित आहे. तू जे काय करतोयस, जे काही निर्णय घेतोयस तो बरोबर आहे आणि तू याच मार्गावर पुढे जा. हा सर्वात मोठा संकेत आहे. आणि मला आज हे सांगायला अतिशय आनंद होतोय की हा अनुभव मी पावलोपावली घेते आणि सध्या देखील हे काही जादू जे संकेत चाललेले आहेत, मॅनिफेस्टेशनचे मार्ग आहेत, ते माझ्या जीवनात आता सदैव चालू आहेत आणि अखंड मी या गोष्टींचा अनुभव घेत आहे. तर मित्रांनो, हा झाला दुसरा संकेत. तिसरा संकेत म्हणजे आध्यात्मिक जागृती, ज्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल अवेकनिंग. 11-11 हा नंबर दिसणे म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या आत्म्याची जागृती होत असते. तुम्ही केवळ एक सामान्य माणूस नसून एक मोठ्या आध्यात्मिक यात्रेवर आहात. हा नंबर तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, ध्यान करा आणि निसर्गाशी जोडून राहा. प्रत्येक माणूस जन्माला आलं की त्याचं काही नाही काही कर्तव्य असतं, काही नाही काही रोल असतो. आपल्या जीवनात आपण काय करायचं काय नाही करायचं हे आपलं आधीच ठरलेलं असतं. त्यामुळं आपण आध्यात्मिक यात्रेवर आहोत हा सर्वात मोठा संकेत असतो. जेव्हा आपल्याला हा नंबर दिसतो त्यावेळेस आपल्या जीवनात आता अध्यात्म येत आहे, आपण एक वेगळ्या दिशेने चाललेलो आहोत. हा तिसरा मोठा संकेत असतो. जेव्हा 11-11 दिसेल तेव्हा काय करायचं, हा सर्वात मोठा प्रश्न आणि हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. संकेत मी तुम्हाला सांगितले. आता हा नंबर दिसल्यावर काय करायचं, काय बोलायचं, काय प्रार्थना करायची, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला 11-11 किंवा 111 हा नंबर दिसेल तेव्हा आपण नक्की काय केलं पाहिजे. बऱ्याच जणांना हा नंबर दिसतो पण हे लोक काय करतात, ती संधी वाया घालवतात. यापुढे जेव्हा कधी तुम्हाला 11-11 नंबर दिसेल त्यावेळेस तुम्ही लगेच या 3 गोष्टी करायच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगते.
कधी कधी काय होतं बघा, काही लोकांना ही संख्या दिसते, पण काही गोष्टी माहिती नसल्यामुळं नक्की यामागे काय असतं, अर्थ काय आहे याचा, हे माहिती नसल्यामुळं देखील ही संधी हातातून जाते. पण आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे, तुम्हाला या गोष्टींची माहिती झालेली आहे, त्यामुळे आता इथून पुढे तुमच्या नजरेला जेव्हा हा अंक पडेल 111 किंवा 1111, जेव्हा तुम्ही ही अंक पाहाल त्यावेळेस काय करायचं, ह्या 3 गोष्टी करायच्या. पहिली म्हणजे शांत व्हायचं. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला शांत करायचं आणि कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. त्याच क्षणी थांबून मनामध्ये एक देवाचे किंवा ब्रह्मांडाचे आभार मानायचे. असं म्हणायचं की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्यासाठी मी खूप तुमचा ऋणी आहे, तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. ही एक साधी एका ओळीत म्हणता येईल अशी एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे या क्षणाला सकारात्मक विचार करायचा. त्या 1 मिनिटासाठी मनात कोणतीही भीती आणायची नाही, राग आणायचा नाही किंवा नकारात्मक विचार आणायचा नाही आहे, कारण त्यावेळी तुमचे विचार खरे होण्याची ताकद त्या 1 मिनिटामध्ये असते. म्हणजे तो 1 मिनिट एवढा शक्तिशाली असतो की आपण मनामध्ये जे काही पॉझिटिव्ह म्हणते मी, लक्ष द्या, जे काही पॉझिटिव्ह आपण विचार करू ते पटकन वास्तव्यात उतरेल एवढी ताकद त्या 1 मिनिटामध्ये असते. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे काय करायचं, मनात एक विश बोलायची किंवा इच्छा बोलायची. तुमची जी काही सर्वात मोठी इच्छा असेल जीवनामध्ये, जसे की नोकरी, आरोग्य, यश, प्रत्येकाची आपली आपली सर्वात मोठी इच्छा असते. ती इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असा विचार करून मनातल्या मनात देवाला सांगायचं. म्हणजे समजा तुम्हाला 1111 घड्याळामध्ये दिसलं किंवा मोबाईलमध्ये दिसलं तर तुम्ही पटकन मनामध्ये थँक्यू म्हणायचं. थँक्यू, आणि मी खूप आनंदी आहे आणि माझी जी सर्वात मोठी इच्छा आहे ती आता पूर्ण झालेली आहे असा फील आणायचा आनंदाचा, आणि चेहऱ्यावर तो आनंद आणायचा. झाले, एवढ्या 3 गोष्टी करायच्या, अगदी साध्या सोप्या आहेत. तुम्हाला याचा रिझल्ट 100% मिळणार आहे. तुम्ही स्वतःमध्ये असा बदल जाणवणार आहे तुम्हाला की तुम्ही नक्की हा व्हिडिओ पुन्हा ओपन करून मला कमेंट करून सांगणार आहे. तर मित्रांनो, या काही गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. अंकशास्त्रामध्ये 1111 नंबर दिसल्यावर काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या अशा वेळेस, आणि हा अंक काय संकेत देतो, हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगितल्या आहेत. तर 1111 हा केवळ एक आकडा नसून ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली एक सुंदर अशी भेट आहे. निसर्गाच्या या संकेताला ओळखा, आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणा. तुम्हाला अलीकडच्या काळात कधी 1111 हा नंबर दिसला आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल, रहस्यमय वाटली असेल, नवीन काहीतरी ऐकायला भेटलं असेल आणि माझ्या सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत ही माहिती शेअर करा. अशाच नवीन आध्यात्मिक गोष्टींसाठी तुम्ही जर नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत, रंजक व्हिडिओसोबत. तोपर्यंत